नमस्कार शिक्षक मित्र हो. इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, लिहितो, वाचतो हा घटक आपण अभ्यासलेला आहोत. यानंतर आपण विद्यार्थी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा सहाय्याने वजाबाकी चिन्हाचा वापर करून वजाबाकी करतो या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये उपघटक आहे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करणे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम वजाबाकी करत असताना उरले किती, शिल्लक किती राहिले, पडले, दिले, कमी झाले या शब्दप्रयोगांचा वापर केला जातो हे आपण विद्यार्थ्यांना प्रथम सांगितले पाहिजे. या शब्दप्रयोगांचा वापर करून आज आपण वजाबाकी क्रिया शिकणार आहोत. वजाबाकी क्रिया करत असताना विद्यार्थ्यांना संगणकामधील खेळाच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी क्रिया शिकवणार आहोत. आता या ठिकाणी संगणकावर वजाबाकी शिकवण्यासाठी आंब्याच्या झाडाचा उपयोग केलेला आहे. विद्यार्थ्यांना आंबे खायला आवडतात, त्यामुळे या ठिकाणी आंब्याचं चित्र दाखवून विद्यार्थ्यांना वजाबाकी क्रिया शिकवूया. आता या ठिकाणी आंब्याच्या झाडावरील काही आंबे आपण विद्यार्थ्यांना घ्यायला सांगूया. या ठिकाणी या बटनावर क्लिक केल्यानंतर काही आंबे आपण घेऊया. आता या ठिकाणी मी 4 आंबे घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो की हे 4 आंबे जर का तुला दिले आणि ह्या 4 आंब्यापैकी एक आंबा जर का तू खाल्ला तर शिल्लक किती राहणार. आता हेच आपण उदाहरण आपण गणिती मांडणीमध्ये करून पाहूया. इथे आहेत 4 आंबे, त्यामुळे आपण वरती लिहूया 4 आणि या 4 आंब्यापैकी एक आंबा जर का तू खाल्ला म्हणून आपण या ठिकाणी एक आंब्यावर काट मारल्यानंतर इथे लिहूया 1. तर शिल्लक किती राहणार याच्यासाठी 4 मधून 1 गेल्यानंतर उरतात 3, त्यामुळे इथे उत्तर आलेलं आहे 3 असं विद्यार्थी सांगू शकेल. अशा प्रकारे गणिती क्रियामध्ये संगणकाचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी ही क्रिया शिकवू शकतो. आता याच पद्धतीचे आपण दुसरे उदाहरण पाहूया. आता पाठीमागे असलेल्या या आंब्याच्या झाडाच्या चित्रामध्ये आपण काही आंबे विद्यार्थ्यांना घ्यायला सांगूया. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर काही आंबे घेऊया. 1 2 3. आता विद्यार्थ्यांना आपण 3 आंबे दिलेले आहेत. आता या 3 आंब्यांपैकी आपण काही आंबे विद्यार्थ्यांना खराब झाले असे सांगूया. आता या 3 आंब्यापैकी विद्यार्थ्यांना आपण 2 आंबे खराब झाले असे सांगूया. आता ह्या 2 आंब्यांपैकी 3 आंब्यांपैकी 2 आंबे जर का खराब झाले तर शिल्लक किती राहणार हे आपण विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर वजाबाकी क्रिया ही करता येते. आता या ठिकाणी आहेत 3 आंबे. आता ह्या 3 आंब्यांमधून शिल्लक किती राहणे हे दाखवण्यासाठी आपण गणिती मांडणी करूया. इथे 3 आंबे आहेत, यासाठी आपण इथे लिहूया 3. या 3 मधून जर का 2 आंबे आपण विद्यार्थ्यांना खराब झाले असे सांगितले तर शिल्लक किती राहतात तर 1 आंबा शिल्लक राहतो. 2 आंबे जर का खराब झालेले आहेत त्यामुळे 3 मधून वजा 2 गेले तर हे गणिती मांडणीमध्ये 3 वजा 2 शिल्लक राहिला 1. अशा प्रकारे गणिती मांडणीमध्ये वजाबाकी चिन्हांचा वापर करून विद्यार्थी वजाबाकी क्रिया करतो. 4 आंबे आहेत, यासाठी आपण इथे 4 लिहूया. आता ह्या 4 आंब्यांमधले 3 आंबे तू मित्राला देऊन टाकले, यासाठी आपण 3 आंब्यांवर या प्रकारे काट मारूया. मग उरतात किती तर विद्यार्थी सांगेल 1 आंबा. हे आपण गणिती मांडणीमध्ये करूया. म्हणजे 4 वजा 3 तर शिल्लक राहतात 1. हे आपण अशा प्रकारे गणितीय मांडणीमध्ये विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा कशी करायची हे एक छोट्या खेळाद्वारे संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी समजू शकतो. या प्रकारे सराव देखील करू शकतो. धन्यवाद.